हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खानदेशी स्टाईलचं पिठलं. त्यासाठी इथे मी कांदा कट करून घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण ठेचून घेतला आहे, बाऊलभर बेसन पीठ घेतलेलं आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली. हे पिठलं इतकं सुंदर लागतं हिरवी मिरची घालून. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता इथे आपण छान असं बेसन घोळून घेणार आहोत. त्याचं आपण छान असं पातळ पीठ तयार करून घेणार आहोत. तर आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोरडं बेसन पीठ वाटीभर आहे ना, ते आपण त्यात घालून घेणार आहोत. आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि याचं छान असं पातळ पीठ तयार करून घ्यायचे. तर आपल्याला भजींना वगैरे आपण करतो ना, तर त्याच्यापेक्षा पण थोडं अजून पातळ तयार करून घ्यायचे पीठ. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. आता इथे आपण असं छान पातळसर पीठ तयार करून घेतलेले. तर आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1.5 चमचा इतकं तेल घालून घेते. तर हे खानदेशी स्टाईलचं पिठलं नक्की एकदा करून बघा आणि हे भाकरबरोबर, पोळीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरबरोबर खूप सुंदर लागतं. आता इथे आपलं तेल छान गरम झालं आहे, तर मी इथे आता थोडंसं जिरं घालून घेते. जिरं छान तडतडलं की त्यात आपल्याला, नवीन असणार तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगमुळे आपल्या बेसनाला चव खूप छान येते. आता त्यानंतर हिंग छान फ्राय झाल्यानंतर मग आपण ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत आणि लसूण घातल्यानंतर मग आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तर एकदा ह्या पद्धतीने बेसन म्हणजे पिठलं बनवून बघा, खूप सुंदर होतं हे पिठलं. आणि आता इथे आपण छान असा कांदा फोडणीमध्ये फ्राय झाल्यावर आपल्याला इथे हिरवी मिरची घालून घ्यायची. तर हिरवी मिरचीमुळे ह्या बेसनाची किंवा पिठल्याची चव खूप छान लागते. आता आमच्याकडे बेसन पण म्हणतात, पिठलं पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण हिरवी मिरची जी तुम्ही लवंगी पण घेऊ शकता किंवा कमी तिखट असेल ती पण घेऊ शकता. मिरचीची चॉईस तुमच्या आवडीची असू शकते. आता इथे आपण छान असं मिरची पण छान फोडणीमध्ये फ्राय करून घेतोय. तर बघू शकता इथे आपल्याला 1 ते 2 मिनटं लागतात, पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, कांदे पण आणि मिरची वगैरे पण. खूप सुंदर होतं हे पिठलं. आता इथे छान असं कांदे आणि मिरची छान भाजल्यानंतर म्हणजे फ्राय झाल्यानंतर आता इथे आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. त्याच्या आधी इथे मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मिठामुळे आपले कांदे पटकन शिजतात आणि आपल्याला आता वरून घालायची पण गरज येत नाही. त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालू शकता. आता इथे मी फोडणीमध्येच मीठ घालून घेतलेले, त्याच्यामुळे मी वरून मीठ घालणार नाही आहे. तर हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला मीठ नंतर घालायचं असेल तर नंतर घालू शकता, पण मग मी कांदे पण लवकर मिठामुळे लवकर शिजतात ना, त्याच्यामुळे मग मीठ घालून घेतलं मी. आता इथे आपण थोडीशी हळद पावडर घालून घेणार आहोत. तर हळद पावडर आवश्यकच आहे आपल्याला पिठल्यामध्ये किंवा बेसनामध्ये. तर आपण इथे छान अशी थोडीशी हळद पावडर घालून घेतलेली. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. आता इथे छान असं आपली फोडणी तयार झाल्यानंतर इथे 1 ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मी ग्लास पण दाखवला तुम्हाला. आणि याची छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची. त्यासाठी आता अगदी 1-2 मिनटात झाकण ठेवल्यानंतर छान अशी उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यानंतर आपण जे पातळ पीठ तयार केलेलं होतं बेसनचं, तर ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं त्या पातेल्यामध्ये. आणि आपल्याला जोपर्यंत पिठलं कोरडं होतं, व्यवस्थित होतं ना, तोपर्यंत कंटिन्यूस आपल्याला चमच्याने हलवत राहायचे, कारण नंतर त्याच्यात गुठळ्या तयार होतात. तर ही प्रोसेस लक्षात ठेवा मैत्रिणींनो आणि मित्रांनो. तर आता इथे आपण छान अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं पिठलं बनतं. काही पालक घालून करतात, काही आंबट चुका वगैरे घालून बनवतात. तर खूप सुंदर लागतं ते पण पिठलं. आणि हे एकदा नक्की हिरव्या मिरचीचं पिठलं ट्राय करून बघा. आमच्या खानदेशमध्ये म्हणजे आमच्या भागात शक्यतो रात्रीच्या वेळेस छान असतं म्हणून बनवतात. आता इथे मी एक वाफ काढून घेतलेली पिठल्याची, तर नक्की करून बघा.
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा मित्रमैत्रिणींनो. आता बघू शकता इथे मी कंटिन्यू चमच्याने हलवत होते आणि आपल्याला फक्त अगदी 5 ते 7 मिनटं लागतात ह्या प्रोसेसला, तर नक्की करून बघा एकदा. आता म्हणजे चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहिलं ना तर त्यात गुठळ्या वगैरे अजिबात होत नाही. तर बघू शकता आपलं किती सुंदर असं पिठलं बनून तयार आहे. तर हे पिठलं तुम्ही भाकरबरोबर, पोळीबरोबर, नुसतं भाताबरोबर पण खूप सुंदर लागतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी संध्याकाळच्या वेळेस शक्यतो पिठलं बनवते, मला आवडतं आणि खूप सुंदर पण लागतं चवीला. अगदी हलकंसं होतं आणि जेवण पण छान होतं त्याच्याने. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीचं पिठलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्की करा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.